नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पास्ता बटाट्यापासून रेसिपी बनवायची आहे। छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे आणि बटाटे आपल्याला वाफवायचे नाही, भाजायचे आहेत। कसे भाजायचे, काय करायचे ते आपण संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल। पण इतकी चव येते ह्या बटाट्याच्या रेसिपीला, तुम्ही कधी खाल्ले का हे सुद्धा मला कमेंटमध्ये ज़रूर कळवा। आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे बटाटे, त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तेल कशाला लावायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। एकदम असं सगळ्या बाजूनी तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। बटाटेच्या रेसिपी भरपूर असतात, पराठे बनवतात, भाजी बनवतात, कालवण बनवतात, कशाही भाजीमध्ये आपण बटाटे टाकू शकतो। पण आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे आणि चारी बाजूनी असं आपल्याला बटाटे ठेवून द्यायचे आहेत। छान भाजले जातात, एकदम मऊसर, आणि बटाट्याला छान सुगंधही सुटतो आपण असा गॅसवरती भाजल्यानंतर। मैत्रिणींनो, बटाटे आपण गॅसवर भाजतो, आपण गावाला चुलीमध्ये भाजतो, त्याचासुद्धा इतका खमंग छान सुगंध सुटतो। तसाच आपण गॅसवर जरी भाजला बटाटा तरीसुद्धा तसाच सुगंध सुटतो। आता आपल्याला लसणाच्या कांड्या आहेत त्यासुद्धा भाजायला ठेवायच्या आहेत, त्याचासुद्धा छान असा आरोमा येतो लसणाला भाजलेल्या। आता उलटं पालटं करत राहायचं आहे बटाटा, म्हणजे चारी बाजूने छान भाजला जातो। मैत्रिणींनो, तुम्ही हाताने नका करू, कारण आम्हाला आता सवय झालेली आहे हाताने असं करायची। पण तुम्हाला जर नसेल सवय तर चिमट्याने वगैरे करा, नाहीतर तुमचा हात भाजेल। अशी छान सगळीकडून भाजून घ्यायचे आहे लसूण आणि बटाटे। व्यवस्थित अलटीपलटी केलं का सगळीकडून भाजले जातात। आता बटाटे भाजले गेलेले आहेत छान असे, एक एक काढून घ्यायचा आहे जो भाजलेला आहे तो, आणि नसेल भाजलेले ते परत ठेवून द्यायचे आपल्याला, आणि थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याची साल वगैरे काढायची आहे। पहा, आता थंड झालेले आहेत। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात एक आल्याचा तुकडा, 5-6 मिरच्या घेतल्यात हिरव्या, आणि हे आहे कोथिंबीरीच्या काड्या, त्या पण कोवळ्या आहेत, आणि लसूण आपल्याला सोलून घालून त्याचा आपल्याला थोडासा असा मोठं वाटायचं आहे, जास्त बारीक वाटायचं नाही। असं ठेचा करतो तसंच मिक्सरला आपला वाटण करून घ्यायचं आहे। आता बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। सोलल्यानंतर पहा, मला सोलता इतका छान सुगंध सुटला आहे भाजलेल्याचा बटाट्याचा, तर त्याचा पदार्थ किती खमंग होईल हे विचारही करू शकत नाही। अगदी भारी, तोंडात टाकताच छान चव येणारी रेसिपी होणार आहे। आता मी सगळे असेच सोलून घेणार आहे आणि बाजूला ठेवून देणार आहे। आता आपण बटाटे भाजून घेतले तरीसुद्धा साल काढायला काहीही वेळ लागत नाही, कारण आपण तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावल्यानंतर फटाफट साल निघते। याच्यासाठी आपल्याला बटाट्याला तेल लावून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, आता हे मी सगळे करून घेणार आहे सोलून, आणि मग पुढे काय करायचे ते पाहू। इतके छान भाजलेले आहे, आतपर्यंत मऊ लुसलुशीत झालेले आहेत। आता आपल्याला मी कांदा घेणार आहे, बटाटे बाजूला ठेवून देणार आहे, आणि कांदा मी साल काढून घेतलेला तो आपल्याला बारीक कापायचा आहे कांद्याचा। आणि त्याच्यात आपल्याला टॅमॅटो नाही घालायचा, काय नाही घालायचं, तरीसुद्धा छान असा सुगंध सुटतो भाजीचा। अगदी वेगळ्या प्रकारे आपल्याला ही भाजी करायची। व्हिडिओ मैत्रिणींनो संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल ह्या भाजीमध्ये काय काय घातलेलं आहे आणि कशी करायची आहे। पहा, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असल्या तर नक्कीच करून पाहत जा, आणि मला कमेंटमध्ये ज़रूर कळवत जा का तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या। मैत्रिणींनो, आता आपला कांदा झालेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे। आता भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती, त्याच्यात मी 2 चमचे असं तेल घालून घेतलेलं आहे, आणि जिरी आणि मोहरी हे सुद्धा घालून घेतलेलं आहे। कढीपत्ता भरपूर घातलेला आहे।
हिरवागार असा. आणि कांदासुद्धा आता घालून घ्यायचा आहे परतायला. कांद्याला थोडासा वेळ लागतो परतायला, म्हणून सगळीकडून हलवत छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपल्याला पाणी वगैरे काही न घालता अशी बटाट्याची सुक्की भाजी बनवायची आहे. सुक्की भाजी बनवल्यानंतर ती तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. हे पहा, आता मी त्याच्यात घातलेलं आहे आपलं चवीनुसार मीठ. चवीनुसार याच्यासाठी म्हणते का मी अगोदरच घालणार आहे थोडंसं आपला कांदा परतायला, म्हणजे कांदा पटकनी परतला जातो. आता आपण कोथिंबीरीच्या काड्या, हिरवी मिरची आणि लसूण आलं हे थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलेला ठेचा तो सुद्धा घातलेला आहे. अजूनही खूप पदार्थ आपल्याला घालायचे आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येणार आहे. मैत्रिणींनो, नक्कीच पहा पुढचं व्हिडिओ, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला ही भाजी अगदी वेगळ्या प्रकारे केलेली आहे. तुम्ही कधी केली असली तर अशी भाजी मला नक्की कमेंटमध्ये कळवा का तुम्हीसुद्धा ही भाजी अशी बनवली होती आणि तीसुद्धा तेवढीच सुंदर खमंग झाली होती. आता छान त्या ठेचा मी परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हळद घालायची आहे थोडीशी, जास्त घालायची नाही, आपल्याला हिरवगारच ठेवायचं आहे. आणि थोडासा काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे कलर येण्यासाठी. तो सुद्धा छान आपल्याला घोळून घ्यायचा आहे, कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, तेलही सुद्धा जास्त लागत नाही ह्या रेसिपीला. अशी रेसिपी आपण बनवून घ्यायची आहे. पहा, आपलं तेलसुद्धा छान सुटलेलं आहे, कांद्याला मसाल्याला व्यवस्थित परतून झालेलं आहे. आणि आपल्याला हातानेच आपल्याला आता बटाटा छान कुस्करून घ्यायचा आहे. बटाटा कुस्करताना पटापट कुस्करून घ्यायचा आणि वेळही नाही लागत, कारण तो खरपूस भाजलेला आहे, आतपर्यंत छान मौसूर झालेला आहे. त्याच्यामुळे नुसता आपण कुस्करला तरीसुद्धा बटाटा छान बारीक फोडी होतात त्याच्या. आपल्याला कापायचं नाही सुरीने, काही नाही, असंच हाताने कुस्करून घालायचं आहे. आता झालेलं आहे कुस्करून, छान सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला त्याच्यात पदार्थ घालायचे आहे. ते कोणते आहे ते पुढे पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे. बटाट्याला लागल्यानंतर छान खमंग सुगंध सुटलेला आहे मैत्रिणींनो. आता परत थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार, आपल्या मिरचीच्या ठेच्याच्या चवीनुसार. आता याच्यात घालायची आहे कसुरी मेथी. छान अशी हातावर चोळून घालायची आहे, म्हणजे कुस्करली जाते. अशी 2-3 चमचे तरी घालून घ्यायची आहे आपल्याला कसुरी मेथी. कसुरी मेथीचाही छान सुगंध सुटतो मैत्रिणींनो त्याच्यामध्ये. हलवून घेतल्यानंतर छान परतून घ्यायची आहे, म्हणजे मेथीसुद्धा शिजली जाते. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे अजून पदार्थ, म्हणजे पहिला अजून झाकण ठेवून वाफ काढून घ्या मैत्रिणी आपण. आता वाफ निघालेली आहे, सगळा मसाला त्याच्यात लागलेला आहे. आता ह्याच्यात थोडीशी साखर घालणार आहे मी. थोडीच घालायची आहे. साखर याच्यासाठी घातलेली आहे कारण मी त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालणार आहे. आमचूर पावडर आणि साखरेचा मेळ अगदी भन्नाट लागतो त्याच्यामध्ये. झालेली आपली आता भाजी व्यवस्थित थोडीशी परतून घेतली का आपण वाढून घेऊ. पहा मैत्रिणींनो, नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. अशी वेगळी भाजी तुम्ही कधी केली असली तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला माझी भाजी केलेली कशी वाटली ही सुद्धा सांगा. आता कोथिंबीर वरून टाकणार आहे आणि वाढून घेणार आहे खाण्यासाठी. छान कलरही आलेला आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे. अशी आपली बटाट्याची सुकी भाजी करून झालेली आहे. आणि नक्कीच तुम्हाला जर आवडली असली तर मला एक कमेंट जरूर कळवा. बाय बाय
मैत्रिणो, भेटूया अशाच पुढच्या स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर, विरार वेस्ट, पंचकर्मा सेंटर. नक्कीच तुमचा समाज